नाशिकच्या सातपूर परिसरात आढळलेला बिबटा आता वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलाय। आपण बघतोय की वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम जी आहे ती या बिबट्याला घेऊन आता वन विभागाकडे घेऊन चाललेली आहे। 2 तासांपासून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या वतीने सुरू करण्यात आले होते। मात्र हा बिबट्या जो आहे तो सुरुवातीला एका मोकळ्या मैदानात होता आणि नंतर मात्र तो या ठिकाणी एका घराच्या अत्यंत मागच्या बाजूच्या अवघड अशा जागेवर येऊन थांबला होता। त्या ठिकाणीच त्याला खरं तर वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या वतीने इंजेक्शन देण्यात आलं बेशुद्ध होण्याचं आणि त्याच्यानंतर अवघ्या 3 ते 4 मिनिटात हा बिबट्या जो आहे तो या ठिकाणी बेशुद्ध झाला आणि त्याच्यानंतर हा बिबट्या जो आहे तो वन त्याच्या इथल्या सगळ्या प्रशासन देखील सुटकेचा निवास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीनं बिबटे निघत आहेत त्या पार्श्वभूमीवर वन विभाग असेल किंवा रेस्क्यू टीम असेल यांच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत की या बिबट्यांसाठी कायमस्वरूपी काहीतरी तोडगा निघावा। मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय की कशा पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवर या बिबट्याला आता रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। वन विभागाचे काही अधिकारी देखील आहेत या ठिकाणी, ते देखील काही माहिती देत आहेत। साफसफाई करून आपण ते सदरचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं। सर किती वर्षाचा होता बिबट्या काय सांगा? अधिकारी त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक देखील अधिकाऱ्यांनी खूप चांगलं नेहमी सहकार्य करतात। आज पण त्यांनी पूर्ण वेळ देऊन आज या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, फॉरेस्टचे सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांनी आज खूप चांगलं सकाळपासून अमोल पाटील यांनी खूप चांगलं नियोजन करून या ठिकाणी बिबट्याला धरल्यामुळे आज आम्हाला इथं शांतता मिळाली। इथं जंगल आहे फॉरेस्टचं आणि फार मोठं येते तिथं खूप जंगलामुळे या भागामध्ये ते येतात लपतात, त्यामुळे या भागामध्ये बिबटे येतात। काय बंदोबस्त करायला पाहिजे सरकारने असं आपल्याला वाटतं? नाही, ते नेहमी जेव्हाही फोन केला तेव्हा ते आपल्याला मदत करतात आणि ज्या ज्या ठिकाणी तो जे पिंजरे असतात ते पण लावतात आणि आता ते जनावर आहे ते निघतच राहतं, त्यामुळे आपण आता कायमस्वरूपी त्यांच्यासाठी जेव्हाही बोलवलो तेव्हा येतात। सर एक महत्त्वाचं वारंवार हे सातत्याने निघण्याचे हा जो बिबट आहे हा सब ॲडल्ट, याला पूर्ण बिबट्या एवढं आकलन नसतं। तो एखाद्या म्हणजे श्वान किंवा असं कुत्र्याच्या मागे वगैरे रात्री तो प्रवास करत शहरात त्यांनी प्रवेश केलेला असेल आणि त्यानंतर ज्यावेळेला इथं जनतेने बघितलं, पब्लिकने बघितलं, तो गोंधळून गेला आणि लपून बसला होता आणि त्यानंतर कसं रेस्क्यू केलं टीम आपली किती लोकांची टीम काम करत होती? तरी सर्व मिळून आमचे 30 एक लोक होते आणि एक आमचं रेस्क्यू म्हणून एक स्वयंसेवी संस्था आहे, त्यांची मदत पण आम्हाला मिळाली। किती डाट मारले त्याला? एक डार्टमध्येच व्यवस्थित झाले ते। त्याला आता कुठे आपण ठेवतो? आमचं TTC सेंटर म्हणून म्हसरूळला आहे, आता तिथं त्याचं प्राथमिक उपचार होईल आणि डिटेलिंग म्हणजे एज वगैरे त्यांचं काय सांगा? एज साधारणतः त्याच्या आकारावरून लक्षात येतं। 1 वर्ष 1.25 वर्षाचा तो लेपर्ड आहे आणि बाकी आता वैद्यकीय तपासणीत सर्व आपल्याला लक्षात येईल। असं तर प्राथमिकदृष्ट्या काही दिसून आलं नाही, परंतु आता वैद्यकीय तपासणीत आपल्याला क्लिअर लक्षात येईल। थँक्यू। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी हे संपूर्ण जे सर्च ऑपरेशन होतं तो बराच काळ तर नाशिकच्या सातपुरात आढळलेला बिबट्या आता वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलाय। या बिबट्याचं वय 1 ते 1.25 वर्ष असल्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। इथे आता रेस्क्यू ऑपरेशन नंतर स्थानिक नेते, नगरसेवक आणि वन अधिकारीही जमलेत आणि इथल्या स्थानिक नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय। तब्बल 2 ते 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। त्याची आपण ही दृश्य पाहतोय। बिबट्याला डाट मारण्यात आला, त्यानंतर बिबट्या 2 ते 3 मिनिटाचं बेशुद्ध झालाय आणि त्याला आता वन विभागानं जेरबंद केलंय। आता त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील।
बिबट्याला डार्ट मारला होता तेव्हा तो एका ठिकाणी बसला होता. ती दृश्य आता आपण समोर पाहतोय. बिबट्याला डार्ट मारल्यानंतर तो काही वेळ आडोशाला बसल्यानंतर तो बेशुद्ध होऊन इथेच पडला होता. मध्ये झाडे झुडपे व तिथं मोठ्या प्रमाणावर बाभूळ व गुलतुऱ्याचं वाढलेलं असल्यामुळे त्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध होती व त्यामुळे आपण JCBच्या साहाय्याने तिथलं थोडंसं झाडे झुडपे साफ करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो या रो हाऊसच्या मागील बाजूला एका वरच्या कपारीमध्ये बसलेला होता. त्यावेळी आपल्याला ट्रान्क्युलायझेशन गनच्या मदतीने त्याला बेशुद्ध करण्यात यश मिळालं. सर तो साधारण डिटेल काय म्हणजे किती वयाचा असेल किंवा काही जखमी अवस्थेत होता तो, कारण त्याचा मोमेंट जरा स्लो वाटला यावेळेला. थोड्याशा हालचाली सुस्तावलेल्या दिसत आहेत व अंदाजे 13 ते 14 महिन्यांचा हा बिबट्या असावा असं अंदाज आहे. त्याची पुढील वैद्यकीय तपासणी व पुढील सर्व त्याच्यावरील उपचार हे वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे केले जातील व त्यानंतरच पुढचे त्याची वैद्यकीय स्थिती सांगता येईल. आपल्या पूर्ण रेस्क्यूमध्ये कोणी काही कर्मचारी जखमी वगैरे झाले नाही, सुदैवाने कोणी यामध्ये जखमी झालेलं नाही व यामध्ये वन विभागाचं रेस्क्यू टीम तसेच रेस्क्यू नाशिक डिव्हिजनची टीम व नाशिक शहर पोलिसांचं पथक यांनी गर्दी नियंत्रण करण्याचं काम केलं व या सर्वांच्या संयुक्त कारवाईमध्ये व सर्वांच्या सहकार्याने सदरचं रेस्क्यू ऑपरेशन जवळपास 5 तास चाललं व त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. परंतु नागरिकांना या निमित्ताने एक आवाहन करू इच्छितो की अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य केल्यास अशा प्रकारे व्यवस्थित आपण रेस्क्यू ऑपरेशन करू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण बघतोय की या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास 5 तास चाललं असं अधिकारी सांगतायत. यामध्ये कोणीही सुदैवानं जखमी झालेलं नाही आहे. मात्र हा बिबट्या जो होता तो साधारण 12 ते 13 महिन्यांचा असावा असा त्यांचा अंदाज आहे. वैद्यकीय तपासणी यापुढे केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर बाकी जे पुढचे अपडेट्स आहेत ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी.